होते तुरे बघा कसे आलेले आहेत. म्हणजे आता हे जे गवत आहे पण काल काही वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मग साईडला करून ठेवू. आजचा दिवस ना माझा खूप बिझी गेलेला आहे सकाळपासून. अजून जीड नाही असं दिसतंय थोडं थोडं दिवस अजून लहान व्हायला. ते गोंड्याचं रोपटं काय मस्त असं धुकं पडलंय बघा आज. इतकं छान वाटतंय ना बघायला. म्हणजे अंधारातून पण हे धुकं ना इतकं छान वाटत होतं. सफेद सफेद अशी चादर पसरली होती जिकडे तिकडे. आता थोडं थोडंसं कमी कमी होत चाललेलं आहे. काय झालं? हां काढते अजून होऊन जाईल नाही तर. खूप छान वातावरण झालं आहे. आणि थोडंसं तुम्हाला मी दाखवते आपलं रान बघा. साफ करायचं चालू झालं ना कालपासनं. तर किती साफ झालं ते पण तुम्हाला मी दाखवते. म्हणजे एक बाजू पूर्ण झालेली आहे साफ करून. हे बघा इथे ह्या साईडचं किती बापरे गवत होतं उंच उंच. म्हणजे माझ्या हाईटच्या वर पण गेलो होतं इतकं ते गवत. हे बघा हे बघा. आता हे ना आज येणार संध्याकाळी तेव्हा हे होऊन जाईल. भात कसा उभा राहतो भातासारखं ते गवत. त्याला ते काय तुरे आले ना गवताला. तुम्हाला दाखवते तुरे बघा कसे आलेले आहेत. म्हणजे आता हे जे गवत आहे ना ह्याची आता वाढ होणार नाही. तर टाइम संपलाय त्या गवताचा तर ना. हां दाखवते खाली वाकवते. खाली वाकव ना. हे बघा कसं बियाणं आलेलं आहे ते. हां हे काय बियाणं आलं ना सफेद सफेद बघा दिसतंय ना ते. आता त्यांची वाढ खुंटणार. आता नाही वाढणार ते. आता ते मरायचे ते आता खाली वाकत जाणार. ते झोपून जातं हे गवत मग इतकी वाढ झाल्यानंतर. काय बाबा हे झालं असं किती बापरे. ते साफ केलं असेल. म्हणजे आम्ही पण होतो सर्वजण चौघजण मिळून केलं फटाफट झालं. आता बघूया आज जर का संध्याकाळी आली ना रिया वगैरे तर आमच्या काकीवर तर ह्या इकडचा आज भाग हा उडून टाकायचा आहे. हां बापरे खूप मोठं काम झालं आहे ना आपलं. येते हे बघ ना काय त्याला म्हणतात पारोशी. काय पारोशी झाले काय मोठी बघ. हां ती बघितली मी त्या दिवशी. ती पारोशी धरलेली आहे. शेरू खाली बस. शेरू नाही वाघ्या खाली बसायचं. आता वाघ्या आपला आला एकटाच घरी आणि त्याला भूक लागले कारण तो रात्री की जेवलेला नाही. त्याच्या पोटात काय गडबड होती काय माहीत नाही. त्याच्यामुळे रात्री काय जेवला नाही तो अजिबात काय खाल्लेलं नाही. आता त्याला ना ताक दिलेत म्हणजे दही आहे त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. तर त्याला हवं आहे बघा. रात्री तोंड फिरून झोपला होता. दर नाही पोटात त्याच्या वाटतं गडबड होती. या पोटातनं आवाज होता. ते असं दही दिलं ना का चांगलं असतं ते पोटासाठी. शेरू कुठं आहे रे? आता काय तुम्हाला काय हवे? चहा? आमच्याकडून चायची ना खरोखर सारखी सारखी चहा दिवसातनं नाही दिवसातनं नाही सकाळचा जवळ 3 ते 4 वेळा बोला चहा होतो. मी सकाळचं 4 वेळा चहा 5 वेळा चहा प्यायची सवय. थोडा 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 पण ते चालू असतं असं आहे ते. आता होईल व्यवस्थित. आता दही खाल्लं नाही तर. गाई नाही तुला? गाई नाही गाई नाही ऊन लागतं ना. नाही करा खाली बसून वर बसलाय. काय निरीक्षण चाललंय? आंघोळ करून घ्या. आणि तापलंय ना आंघोळ करून घे. छान असं ऊन पडलेलं आहे आज. पावसाने थोडीशी कृपा केलेली आहे. कालपासून पाऊस पडतोय पण मित्र कमी पडतोय.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. कसलं भारी ऊन पडले बघा आज, असं कडकडीत ऊन पडले. जास्त काय असे वाजलेले नाहीत, 9:30 पावणे 10 झाले असतील. आता मी चाललेली आहे बागेमध्ये फुलं काढायला. आपल्या चाफ्याचं आपलं चाफ्याचं ते झाड आहे ना, त्याला पुन्हा आता फुलं धरायला सुरुवात झालेली आहे कालपासून. म्हणजे आता हे माझ्या मागे बघा आहे ना, ते अजून काय धरले नाहीत, कळ्या आता छोट्या छोट्या आल्या आहेत. पण समोर जे आहे ना झाड दुसरंवालं, तिथे ना फुलं फुललेली आहेत. कालपासून एक एक दोन दोन फुलतात आणि भरपूरशा कळ्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकदा चाफ्याचा बहर आला ना की अशा येतात ना, भरपूर असा चाफा फुलतो आणि त्या कळ्या सगळ्या फुलून गेल्या का मग थोडा टाईम जातो आणि मग पुन्हा चाफा आपला फुलायला सुरू होतं. असं सगळं टायमिंग असतं त्याचं. छान झालं हे झाड आपलं, छान झालेलं आहे. तर पटापट फुलं काढून घेते, देवाची पूजा करायची आणि घरातलं काम आज पटापट आटपायचं आहे. आता तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलात की नाही काय माहीत नाही मला, पण कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुमच्याशी. आपलं बघा रान साफ करायचं काम चालू आहे. तर आज पण कदाचित येतील काम करायला आणि दुपारच्या वेळेस येतात ना, 3-3:30च्या नंतर. त्याच्यामुळे कसं पटापट घरातलं काम आटून मग त्यांच्या जोडला आपल्याला पण थोडंसं म्हणजे हातभार लावता येतो ना, म्हणून कसं काम पटापट होतं. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस आता जास्त काही आम्ही आता बाहेरचं करणार नाही आहोत. म्हणजे सकाळी थोडंसं केलं आम्ही, आपल्या मागच्या पडूच्या साईडला असं थोडंसं होतं ना वाढलं, ते जरा साफ केलं. कुणाला जेव्हा म्हटलं संध्याकाळच्या वेळेसच करूया, आता राहू दे, उगाच थकायला होतं ना मग त्याच्यामुळे. पण घरातलं मात्र सगळं मी आता आवरून घेणार आहे. हे बघा चाफ्याचं फूल. आणि ना आता हे जे झाड आहे ना आपलं चाफ्याचं, त्याला पहिला की नाही लहान कळ्या यायच्या. आत्ता बघा तिथं मोठं बघा किती फूल झालेलं आहे. जवळ छोटी छोटी फुलं यायची आणि छान असं झाड बघा बहरलं आहे आपलं. आता मस्त झालं आहे झाड. हे झाड सुकायला आलं होतं, तुम्हाला बघा मी शेअर केलं होतं. तुमच्याशी बोलता बोलता दुसरी पण फुलं दिसतात का हे चेक करते मी. मला वाटतं तिकडे असतील ह्या साईडला, तिथे असणार एखाद तरी. चला फुलं काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते किती फुलं आलेली आहेत ती. ही बघा इतकी फुलं काढली. चाफा ना एकच आहे झाडावरती, अजून कळ्या आहेत त्याच्यामध्ये, होईल आता हळूहळू. बस झाली इतकी फुलं. अजून जाई वगैरे पण आहे, पण नाही काढलं मी. हे काय मधमाशी बघा कशी फुलांभोवती घिरट्या घालते. आणि आपला शेरखान बघा कसा बसलाय स्टाईलमध्ये. आज भाग्याला सोडलेली आहे आणि शेरूला बांधून ठेवले. भाग्या मागच्या पडीमध्ये झोपलेला आहे, तिकडे जरा गारवा असतो ना. आता ह्या बघा हे ऊन आता पडले ना कडाक्याचं, आता त्यांना गरमी होणार. त्याला पण थोड्या वेळाने ना मागच्या पडीमध्ये बांधून ठेवीन. शेरू, ओ शेरू, खाऊन पिऊन झालंय सगळं, आम्हाला झोप येते. हो खाली झोप ना बाबा, खाली झोप. करतील स्वामी. तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे. छान वाटतंय, प्रसन्न वाटतं असं देवपूजा झाल्यानंतर. तर देवपूजा करून झाल्यानंतर घरातल्या सर्व कामाला सुरुवात झालेली आहे. आज कपडे पण धुवायचे होते, म्हणजे एक दिवस आड करून कपडे धुते, त्याच्यामुळे कपडे ते भिजत घातले. आणि त्याच्यानंतर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे सगळं इथे करायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे वेगळा नाश्ता किंवा वेगळं असं काही नव्हतं. आज सगळं एकत्रच केलं होतं. रविवार होता त्याच्यामुळे थोडंसं घरातलं की नाही काम आज जास्त होतं. तर नाश्ता जेवण सगळं करून झाल्यानंतर किचन वगैरे आहे ते आवरून घेतलं आणि घरातली छोटी मोठी कामं असतात जी आपल्याला दिसत नाही तीसुद्धा करून घेतली. भाजी करायची बाकी होती, ती म्हटलं आरामात थोड्या वेळाने करेन. तर घरातलं बघा सगळं करून झालेलं आहे. म्हणजे भाजी माझी बनवायची बाकी आहे, ती पण थोड्या वेळाने बनवणार आहे. तर हा दुधी बघा, तुम्हाला मला वाटतं कालच्या व्हिडिओत आता दाखवला होता, पण काल काही वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मग साईडला करून ठेवला. तर ह्या दुधीचा आता हलवा बनवायचा आहे. म्हणजे पूर्ण नाही घेणार आहे मी, थोडासा तो दुधी आहे ना तो भाजीसाठी ठेवीन आणि बाकीचा आहे तो किसून घेते. तर आत्ताच बनवून घेते आणि संध्याकाळी मग वेळ नाही मिळणार मग कामामध्ये त्याच्यामुळे. आणि मागे बघा तुम्हाला मशीनचा आवाज येत असेल, तर कपडे टाकलेत मशीनला. बाकीचं सगळं की नाही आवरून झालेलं आहे. चला पटापटाने किसून घेते आणि झटपट रेसिपी तुमच्याशी शेअर करते. 1-2 वस्तू माझ्याकडे कमी आहेत, पण तरी पण चालून जाईल. म्हणजे ड्रायफ्रूट्स नाही आहेत माझ्याकडे, फक्त मनुके आहेत, म्हणजे चालून जाईल. बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत माझ्याकडे.
तर ते बांबू म्हणजेच काठ्या जाऊन काढून घेऊन आले, आपल्या वेलींसाठी हव्यात. वेली आता आपल्या वाढत चालल्यात ना, तर काठ्या कमी पडतात. त्या आत्ता जाऊन घेऊन आले. आणि तिकडं समोर तुम्हाला टाके दिसते, त्यात गहू ठेवलेत. जरा ऊन दाखवायला ठेवलेत, ते पण साफ करायचेत मला. त्याच्यामुळे एवढी उंच नको, थोडीशी कट कर. परत परत वेली वर गेला का परत मग आपल्यालाच काढायला भारी पडेल. मग ते दुसरी 2 तुकडे गेलेच ना, ते एक दुसरीकडे लावायला कामाला येईल आपल्याला. हां हां, चला दुधी बघा किसून झालेला आहे. आता लगेच शिजायला ठेवायचा, नाही तर काळा पडून जाईल ना. त्याच्यामुळे भरपूर झाला, अर्धा किलोच्या वर होता दुधी तो. तरी पण अर्धा मी काढून ठेवलाय. तर किसलेला दुधी आहे ना, तो मी गॅसवरती इथे बघा शिजत ठेवलेला आहे. त्यात 1 वाटी साखर टाकली, म्हणजे चवीप्रमाणे साखर टाकून घेतलेली आहे. दुधीला बघा पाणी भरपूर सुटतं. आता हे जे पाणी आहे ते टाकून न देता त्यातच मी अगोदर शिजवून घेतला दुधी. आणि त्याच्यानंतर दूध जे असतं ना, ते मी इथे ॲड केलेलं आहे. म्हणजे अगोदर जर का तुम्ही पाणी आणि ते म्हणजे ते सुटलेलं बघा पाणी असं दुधात ते, आणि दूध जर का तुम्ही अगोदरच ॲड केलं तर कधी कधी ना दूध आहे ना फाटतं ते. त्याच्यामुळे अगोदर मी त्या पाण्यामध्ये शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर दूध टाकलेलं आहे. दूध टाकून झालं त्याच्यानंतर घी टाकलेलं आहे, म्हणजे तूप असतं ना ते टाकलेलं आहे. आपल्या अंदाजाने आपल्याला कमी जास्त किती हवं आहे त्याप्रमाणे इथे टाकून घेतलेलं आहे. आणि चांगलं पूर्ण सुकेपर्यंत हा जो दुधी आहे ना चांगला शिजवून घेतलेला आहे. म्हणजे अगदी तळाला लागायला पाहिजे असा तो दुधी ना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा छान प्रकारे असा शिजून झालेला आहे. म्हणजे मीडियम गॅसवरती ठेवलं की पटापट मग शिजून होतं आणि वेळ नाही लागत शिजायला. दुधीचा हलवा आहे ना तो वेळेत ना होऊन जातो. तर त्यात नंतरला मी वेलची टाकलेली आहे आणि मनुके असतात ना ते टाकलेले. आता काजू बदाम हे काही नव्हतं माझ्याकडे, पण खूप छान झाला होता हलवा आणि मस्त म्हणजे दिसायला पण छान दिसत होता. आणि हलवा शिजवत होता ना तोपर्यंत इथे माझी भाजी बघा बाकी होती ना, ती इथे फोडणीला मी घातली होती. आजचा दिवस ना माझा खूप बिझी गेलेला आहे सकाळपासून. सकाळी 6 वाजता उठले, पण सतत काम चालू आहे. आता किती वाजले 4:30 झालेले आहेत संध्याकाळचे, आणि मी आता घेतलेत गहू साफ करायला. आपलं रान साफ करायचं काम चालू आहे. म्हणजे रिया आणि आमची काकी आलेली आहे आणि कुणालच्या बाबा पण गेले. ते तिघंजण तिथे रान साफ करतात. त्यांना आता चहा नाश्ता सगळं बनवून दिला. आत्ताच ती लोक चहा वगैरे पिऊन गेले आणि मी आता घेतली ते गहू साफ करायला. खूप खूप काम, आजचा दिवसच बिझी आहे. आम्ही ना असं विचार केला होता एक 2-3 दिवसापूर्वी की रविवार आहे ना आज, मग बाहेर जाऊया फिरायला वगैरे असं विचार केला होता. पण काल त्या काकी आणि रिया अचानक आल्या ना ते रान साफ करायला, त्याच्यामुळे मग कॅन्सल करून टाकलं. मग आम्ही कालचं म्हणजे शनिवार रविवार असं वाटतं ना कुठेतरी बाहेर जावं, त्याच्यामुळे असं विचार केला. त्यांना काल मग टाईम मिळाला म्हणून मग त्या दोघीजणी आल्या होत्या आणि आज पण आलेले. तर एवढं जाऊ दे म्हटलं, आपलं काम आधी होऊ दे, फिरायला का आपण नंतरला पण जाऊ शकतो. तर हे 1-2 दिवसामध्ये आपलं सगळं साफ होऊन जाईल रान, आणि मग थोडंसं मग निवांत टाईम मिळेल, मग म्हटलं जाऊया बाहेर. तर चला आता काय दळणाचं जरा करते. पीठ ना माझं संपायला आलेलं आहे, त्याच्यामुळे गहू साफ करायला घेतलेत. आता पटापट करून घेते. एक 5-6 किलो तरी गहूने साफ करायला लागणार आहेत. तर हे बघा गहू हे ना जरा उन्हामध्ये टाकून ठेवले होते टाके. हे आता पटापट साफ करून घेते. तर जरा ऊन लागलं ना की असे पटपट मग साफ होतात. मग आता वातावरण कसं पावसाचं होतं ना, दमट वगैरे बघा होतात ना कधी कधी धान्य, त्याच्यामुळे मग ऊन दाखवलं होतं. आणि हे बघा ऊन कसं कडकडीत पडलेलं आहे. ते ना तर कुणालचे बाबा बघा आले, थकले बिचारे. किती झालं कापून? कुठलं आपलं फणसाचं झाड आहे तिकडचं झालं पूर्ण ते? आता कुठलं बाकी आहे? आता खाली चालते. चला तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. जरा हे म्हणजे 1-2 जरा साफ करून घेते थाळ्या आणि मग जाते. मग दाखवूया आपण. शेरू बघा, शेरू बघ, शेरा काय आलं? तो वाघ्या पाठीमागा आहे ना, मग हा सोडलेला आहे ना, तेव्हा तो कुई कुई करत असेल. दम लागला काय? म्हणजे आपण काम एवढं करत नाही. हां, आपण काय थोडं थोडं करतो रोज. थांब जरासं फक्त साफ करतो. एकच थाळी जरा साफ करते. हे बघा एवढे झालेत करून. आता म्हटलं बस झाले, अर्धे ना उद्याला करीन. एकदम करायला गेलं ना का भारी पडतं मग, म्हणून. झाला गो झाला. हे बघा किती रान साफ करून झालंय.
सकाळी बापरे रान बापा खाऊ नये. तर इथे बाकी आहे एवढं. जो कष्ट करतो त्यालाच माहिती पडतं, हो की नाही. झाली बाबा झाडं मोकळी. हे बरं पसरवलं ना खाली जमिनीवरती. हे वेळा वाकडा गच्च आहे ना ते माझं आहे. कुठलं हे असं टाकलेलं ना वर वर. हा हा ह्या लोकांनी चांगलं केलं असं. तर ये रे रातकिड्यांचा आवाज आहे का सगळ्यांनी. संध्याकाळचे 6:15 6:30 झाले का असा रातकिड्यांचा भरपूर असा आवाज असतो. आता बघा दिवस मावळायला आले ना, त्याच्यामुळे धुमी चालू आहे आमच्याकडे. तर आज रेसिपी तुमच्या शेअर केले. कसला हलवा, दुधीचा हलवा. कसा झाला होता. एक नंबर झाला. जरा मोठ्याने बोलतो सगळ्यांना ऐकायला जाईल ना. अरे खूप सुंदर झाला. नाही मस्त झाला दुधीचा हलवा. कुणालच्या पण दुपारी थोडासा दिला होता जेवून झाल्यानंतर. त्यांना खूप आवडला. मला एक नंबर झालेला आहे असं त्यांनी माझी तारीफ केली. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा आणि दुधी हलवा नक्की करून बघा. मी ज्या पद्धतीने दाखवला ना तसा छान बनतो. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.